नमस्कार, लाडवाडी.com यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज मी बुदरगड छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचेच नाही तर भारताचे आराध्य दैवत यांच्या गड किल्ला, जिथे आपण समोरच बुदरगड किल्ला आहे, तिथे त्या पायथ्याशी ही छोटी छोटी वसलेली गावं, हे निसर्गरम्य परिसरामध्ये हे वसलेलं छोटंसं सुंदर असं भांडेअंबर गाव या ठिकाणी आज आपण आहोत। तर एक 15 दिवसाचं वास्तव्य, आजूबाजूलाच कागल, बुदरगड, त्यानंतर गडिंग्लज असे तालुके वसलेले आहेत। पण या ठिकाणी मी आज पाहिल्यानंतर असं निदर्शनास आलं की बळीराजाचं जे जीवन आहे ते बळीराजाचं जीवन इतकं संघर्षमय आहे की या दिवाळीच्या आधीच बऱ्यापैकी त्यांचं जे पीक असतं ते निघालेलं असतं, म्हणजे ते घरामध्ये सुकून कापून वगैरे तयार करून गेलेलं असतं। पण आज या ठिकाणी पाहायला गेलं तर बळीराजा म्हणजे जो पावसाचं प्रमाण इतकं आहे की ते पूर्ण वातावरण बिघडवून आणि त्यांचं जे पिकाचं नुकसान, त्यामुळे ते बऱ्यापैकी कापलं गेलेलं नसल्यामुळे आज त्यांना जो तोंडाला घास आलेला तो पण निघून जाण्याची वेळ आलेली आहे। तर आज सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की शेतकरी एवढा राबतो रात्रंदिवस, पण त्याला ज्यावेळी हाताला पीक येतं त्यावेळी ते त्याला भेटत नाही, आणि आपण त्या अन्नाची कदर करावी आणि आपण जे वेस्ट करतो फूड त्याला प्रामाणिकपणे योग्यरित्या हाताळून योग्यरित्या त्याचा वापर करावा, एवढा संदेश मी या मेसेजद्वारे आपल्याला देतो। आज आपण पाहिलं तर या ठिकाणी मी आमचे मेहुणे आहेत राहुल डेके यांच्याशी दोन गोष्टी मी बोलण्याचा प्रयत्न करतोय। त्यांचं जीवन ॲक्च्युली पाठचं पार्श्वभूमी पाहिली तर आपण मुंबईमध्ये ते ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होते। त्यानंतर एक गावाशी जोडलेली नाळ असते जे ती कधीही तुटू शकत नाही, जी जोडलेली असते। आपण कोरोनाचा काळ पाहिला किंवा याच्या पाठीमागचा कधीही आपण सुट्टीचं वेळ असेल काय असेल तर आपण लास्ट स्टेप म्हटलं तर रिटायरमेंट असो किंवा जीवनाचा वयाची उतारते असतो, हे आपल्या गावाची जोडलेली नाळ असते, ही कधी तुटत नाही आणि पुन्हा आपण त्या गावामध्ये येतो आणि तेच त्यांची जी नाळ होती ती खूपच जडलेली होती। एक त्यांचं गावचं येण्याची ओढ होती, ते तो व्यवसाय बंद करून गावच्या ठिकाणी आज या ठिकाणी पशुपालनाचा व्यवसाय, त्यांची पारंपरिक घरची शेतीचं काम तर चालूच असतं, पण त्यासोबतच त्यांनी व्यवसाय हा चालू केलेला आहे। आज आपण त्यांच्या ज्यांची पशुपालनाचा गोठा आहे त्या गोट्याला आपण व्हिजिट देणार आहोत। दोन गोष्टी त्यांना मी विचारणार आहे की तुम्ही कधीपासून व्यवसाय चालू केला? व्यवसाय हा पशुपालनाचा मी 3 वर्ष सुरू केलेला आहे। याच्या आधी ट्रान्सपोर्टचं टेम्पो जे कुरिअर लाईन होती ती चालवत होतो। त्याच्यानंतर मी हा पशुपालन हे मी 3 वर्षापासून चालू केलेला आहे आणि हा शेती व्यवसाय हा आपला पारंपरिक वडिलांपासून चाललेला आहे। मग तो पाहतच आम्ही पशुपालन व्यवसाय, दूध व्यवसाय हा चालू केलेला आहे। याच्यामध्ये मला आता सध्या कष्ट हे होतच आहे, फक्त आता थोडंसं स्वप्न बघून जी कष्ट आहेत ते साकार करत आहे। चांगली माहिती आहे। एक विजिट करून माहिती घेण्याचं कारण एवढंच की भविष्यात जो युवा वर्ग आहे, नोकर वर्ग आहे किंवा इथून पाठची पिढी आहे त्यांना एक संदेश भेटावा आणि मेहनत काय असते आणि मेहनत कुठलीही गोष्ट करते आपण एक मेहनत केल्याशिवाय कुठल्या फळाला किंवा वेळेला हे आपण कलाटणी देऊ शकत नाही। तर आपण त्यांच्या फार्म म्हणजे गोटा फार्मला भेट देऊया। नमस्कार, आज आपण आयुषी डेअरी फार्म या ठिकाणी आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि आयुषी डेअरी फार्मचे मालक राहुल डेके आज आपल्यासोबत आहेत। तर आपण माहिती घेतली या गोटा फार्मची। तर आपल्याला बऱ्यापैकी याची म्हणजे पाण्याची जी त्यांना सिस्टम आहे
पिण्याची ती एक प्रमाण कंटिन्यू प्रमाण तेच ठेवलं जातं आणि कधी त्यांना म्हणजे कमतरता पाण्याची भासत नाही. त्याच्यानंतर जे खाण्याची वैरण असते ती कुट्टीच्या मशीनमध्ये कट करून ती बारीक करून जेणेकरून त्या जनावरांना देखील खाण्यासाठी त्रास होऊ नये त्याप्रमाणे ही कुट्टी वैरण कापून त्यांना दिली जाते आणि त्यांचा जो भरडा असतो किंवा त्याची सुग्रा जी असते ती त्यांना वेळोवेळी दिली जाते. आणि सांगण्याचं तात्पर्य की जी स्वच्छता आहे त्यांना पशूंना जी प्रकारे त्यांना त्यांचं संवर्धन केलं जातं हे चांगल्या प्रकारे केलं जातं आणि त्यांचं उत्पन्नही त्या प्रकारे प्रति दरप्रमाणे वाढत जाईल. आणि त्यांच्याकडून माहिती घेऊया की त्यांना हे कसं शक्य होतं आणि त्यांना तो वेळ भेटतो का किंवा ते आता पहिला त्यांचे किती गायी होते आणि त्यांनी आता वाढवल्यात आणि किती वाढवणार आहे. आता माझ्या आता पहिल्या 1-2 गायी होत्या त्याच्यानंतर मी पहिला पाड्या तयार केलेल्या आहेत. त्याच्यात पहिला पाडी माझी 4 महिन्याची गाभण आहे. 2-2.5 वर्षाची पाडी आहे. 4 महिन्याची गाभण आहे. बाकी टोटल माझ्याकडे 6 गायी आहेत आता. तर मी हा 3 वर्षाचा जो टप्पा आहे कालावधी या कालावधीत मी 2 जनावरांचे 4 जनावर वाढवले आणि पाण्याचं सिस्टीम असं आहे की जनावरांना पाहिजे तो पाणी पिलं पाहिजे. त्यांना रवतीसाठी ह्याच्यासाठी पाण्याची जरूरत असते. मग ते आपण 3 टाईम पाणी पाजण्यापेक्षा कंटिन्यू पाणी जनावर असलं की पशु कसं एकदम तरतरीत राहतं. मी आता माझ्याकडे सध्या 2 गायी होता. याच्या 1 वर्षापूर्वीचा व्यवसाय चालू केला होता. 2 गायी होत्या तर त्यात मी 1-2 पाड्या तयार केलेल्या आहेत पहिला. त्यात माझी 2.5 महिन्याची पाडी आहे. 4 महिन्याची गाभण आहे. तर मी 2 पशूंवरती 4 पशु तयार केलेले आहेत. तेव्हा आता माझ्या गोट्यात 6 जनावरं आहेत. मी त्यांना पाणी कंटिन्यू पिण्यासाठी पाणी एक सिस्टीम पाण्याची बादली म्हणून सिस्टीम केलेली आहे. ती सातत्याने त्यांना पाणी मिळावं. जनावरांना सातत्याने पाणी मिळाल्यामुळे त्यांचे शरीर वगैरे त्यांना जे रवतीसाठी पोषणासाठी पाण्याची गरज असते ती सारखी सातत्याने मिळावं म्हणून पाणी सिस्टीम केलेलं आहे. मग आणि मला अजून एक टोटल 9 जनावरांचा गोटा बनवायचा आहे. त्याच्यामुळे मी प्रयत्न करत आहे. अजून मला 2 वर्षही कष्ट करायचे आहेत. 2 वर्ष लागतील जनावर वाढवण्यासाठी. चांगली माहिती दिलात. एक संदेश खूप आपण आज या ठिकाणी आपल्या आयुषी डेअरी फार्म या गोट्याला भेट दिली. खूप चांगलं वाटलं. आपला संदेश सर्वांसमोर चांगल्या परीने पोचला आणि या तुमच्या व्यवसायासाठी एक छोटंसं रोपटंच म्हणावं लागेल आणि त्यापासून तुम्ही सुरुवात केला आणि त्याचं एक वटवृक्ष व्हावं हे आमच्या सर्वांकडून आपल्याला शुभेच्छा करत असतेवेळी परिवाराचा देखील तेवढाच पाठिंबा आणि योगदान भेटणं गरजेचं असतं आणि ते काम करत असतेवेळी त्यांच्यासोबत त्यांची सौभाग्यवती पत्नी यांचं देखील मोलाचा वाटा प्रत्येक वेळी त्यांना लाभलेला आहे आणि खरोखरच असाच त्यांनी साथ देऊन त्यांना पुढे जाण्यासाठी योगदान करावं. ऋतुजा ढेकळे समोरच आपल्या आहेत. नमस्कार. तर पुढे देखील तुम्ही साथ द्यावी. त्याच्यासोबतच त्यांचे आईवडील देखील त्यांना बऱ्यापैकी त्यांना साथ देत असतात आणि सगळ्यांचा पाठिंबा घेऊन आपण पुढील यशस्वी वाटचाल पुरेपूर करून खूप मोठं तुमचं व्यवसाय बनवावा ही तुम्हाला सदिच्छा. आज या ठिकाणी पाहिलं तर एक पहिल्या जमान्यामध्ये थोडं पूर्ण हातामध्ये धारा काढण्याचं दूध काढण्याचं साधन हे नव्हतं. त्यामुळे तो आपल्या हातामध्येच होती ताकद तेवढं आपण काढत होतो. पण ही जी यंत्र आली त्यामध्ये ह्या यंत्राद्वारे ते जनावरांचे गायींचे जे काय असतील ते दुधाचं काढण्याचं मशीन आहे हे पाहू शकता तुम्ही. त्यानंतर एक गोटा क्लीन करण्यासाठी किंवा जनावरांची साफसफाई करण्यासाठी हे प्रेशर म्हणजे ज्याला आपण वॉटर सिस्टम आहे जेट स्प्रे आहे तो त्या ठिकाणी त्यांनी बसवलेला आहे आणि त्याचीच सिस्टम त्यांनी एक पाणी पिण्यासाठी जनावरांना जी प्रत्येक स्टेपला एक 10 फुटावर लावून ठेवलेली आहे पाणी पिण्यासाठी योग्यरित्या अशी त्यांनी सिस्टम बनवलेली आहे. आणि कुट्टी जी आहे कुट्टीची मशीन ती पूर्णपणे एक ठिकाणी कट करून आज प्रत्येक ठिकाणी अशी
पूर्ण गोट्यामध्ये गायी टाकली जाते, तशी साफसफाई देखील त्यांनी मेंटेन केली आहे. आणि आज पाहू शकता आपल्या समोर 1 2 3 4 5 6 आज 30 ऑक्टोबर 2025ला आपण या भेट दिली आहे. अजून त्यांचं स्वप्न आहे पुढे की अजून त्यांनी गाई वाढवणे, गोटा वाढवणे आणि त्यामध्येच त्यांची उत्पन्न वाढवून पुढील वाटचाल यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. खूप खूप धन्यवाद. आणि आज या ठिकाणी आपण थांबूया. पुढील काही दिवसानंतर आपण पुन्हा भेट देऊ आणि त्यांचं जे भरभराट येईल आणि रोपट्याचं वटवृक्ष झालं आपल्याला पाहायला मिळेल ही सदिच्छा देऊन आपण या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.